या ताई मगाचपासून तो हापसा मारतायत तेव्हा आत्ताशी कुठेतरी हंडा अर्धा झालेला आहे. ऊन चांगलं तापलेलं आहे आणि तरी सुद्धा या माऊली इथे खूप मेहनत घेत आहेत. ताई, काय गावाचं नाव तुमचं? खडके दिंडोर. काय आहे पाण्याची परिस्थिती? पाण्याची परिस्थिती आम्हाला पाणी नाही. आम्ही रात्रीच्या वेळेस पाण्याला येतो. उन्हामध्ये आलं तर ऊन लागतं. मग पाणी नाही आम्हाला. मग पाण्यासाठी आम्हाला रात्रीचं यावं लागतं, दिवसा पण यावं लागतं. जसं वेळ भेटेल तसं काम पण करावं लागतं शेतामध्ये. पण पाण्याची ही परिस्थिती काय? तुमच्या गावात पाईपलाईन नाहीये? पाईपलाईन आहे पण आम्हाला पाणी येत नाही. विहिरीमध्ये पाणी नाही. विहीर किती लांब आहे? विहीर पण भरपूर लांब आहे. विहीर लांब आहे. सध्या उन्हाळ्यामुळे त्या विहिरीला पाणी नाहीये, त्यामुळे अर्थातच पाईपलाईनला सुद्धा पाणी नाही. मग पर्याय उरतो तो हा हापशाचा. काय होतं, रात्री का बरं यावं लागतं? रात्री मग आम्हाला पाणी भेटत नाही. दिवसा कामाला जावं लागतं. दिवसा शेतात काम करावं लागतंय आणि त्याच्यामुळे पर्याय उरला नाही तर मग रात्री पाणी भरावं लागतं. रात्री 2 वाजत आम्हाला पाणी भरायला. 3-4 पाण्याला येतो आम्ही, तेव्हा पाणी भरून घेऊन जातो. एकंदरच परिस्थिती खूप अवघड आहे. तसं बघितलं तर शहराच्या, नाशिक शहराच्या अगदी जवळ हे गाव आहे. हायवेवर आहे. मुंबई नाशिक या हायवेवर असलेलं हे गाव आहे. थोडंसं आत आहे आणि तरी सुद्धा परिस्थिती इतकी बिकट आहे. ताई म्हणतायत की दिवसभर काम करावं लागतं, कारण की ते काम करणं, ती मजुरी करणं हे सुद्धा गरजेचं आहे. मुलाबाळांना वाढवायचं आहे, महागाई आहे, त्या हिशोबाने कामही गरजेचं आहे आणि जीवनदायी पाणी हे सुद्धा गरजेचं आहे. पण पाणी जेव्हा घराला येत नाही, नळाला येत नाही, दारात येत नाही, तेव्हा पाण्यासाठी ही वणवण या माऊलींची सुरू होते. रात्री जेव्हा तुम्ही पाण्याला येताय तेव्हा भीती नाही वाटत? भीती वाटते पण पाणी नाही आम्हाला. मग आम्ही काय करणार? भीती वाटते तर यावंच लागतं. कारण की आजूबाजूला तसा डोंगराळ परिसर आहे. डोंगराळ परिसर आहे आणि रस्ता नाही चांगला आम्हाला. कोणी झापाकड राहतो, कोणी इकडं राहतं, कोण कुठून येतं. असं भीती वाटली पण पाणी नाही ना. सकाळी तर पाणी भेटत नाही. मग आम्हाला शेतात कामाला जावं लागतं. सगळ्याच अडचणींनी घेरलेलं यांचं आयुष्य आहे. दिवसा कामाला जायला लागतंय आणि त्याच्यामुळे रात्रीशिवाय पर्याय नाही. दुपारी हे असं ऊन आहे ते सुद्धा सहन करावं लागतंय आणि पाण्यासाठीची वणवण मात्र चालूच राहते. आता ही छोटीशी ताई आहे इथे, ती सुद्धा हापसा चालवतीये. तुम्ही बघाल तर हापशाला पाहिजे तशी धार पण नाहीये, पण तरी सुद्धा मेहनत करून करून त्या जमिनीतलं पाणी हे आपल्या हांड्यात भरून घेऊन हे आपल्या डोक्यावर नेऊन, गाव वर आहे. तुम्ही जर का इकडनं बघितलं तर गाव वर आहे. एवढा हा सगळा चढ डोक्यावर हांडे घेऊन चढून जायचा आहे. ताई, एवढं चढायला किती वेळ लागतो? तरी 2 वेळेस आम्ही थांबतो. इथं थांबतो, पण वरती गेल्यावर थांबतो. 2-3 ठिकाणी थांबावंच लागतं. इथून का असं नाही ना, आम्हाला मध्ये पण लावलेला मध्ये तिकडे जावं लागतं. मध्ये पण चढच आहे गावामध्ये. गावामध्येही चढ आहे. हो. त्याच्यामुळे एकंदरीतच कष्ट खूप आहेत या पाण्यासाठी हे आपल्याला दिसतंय. या परिस्थिती कधी बदलणार आहेत असा प्रश्न या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आहे. तोच तर मात्र पर्याय नसल्याने स्वीकारलेली ही जीवनशैली.